नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 13 मधील क्वेश्चन नंबर 1 बघणार आहोत. फाइंड द LCM. LCM आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट कॉमन मल्टिपल्स. आता क्वेश्चन 1, 12 and 15. 12 and 15. जसं मागच्या प्रॉब्लेम सेटसाठी, प्रॅक्टिस सेटसाठी आपण फॅक्टर्स काढले होते, तसंच इथं सुद्धा आपल्याला आता फॅक्टर काढायचे आहेत. 12 and 15. 12 and 15. तर याला आपण अगोदर 2ने डिव्हाइड करूयात. आपण GCD काढत असताना काय केलं होतं की जर दोन्ही नंबरला डिव्हिजिबल असेल तरच आपण डिव्हाइड केलं होतं, पण इथे मात्र तसं गरज नाही. तर एका नंबरला जरी डिव्हिजिबल असेल तरीसुद्धा आपल्याला डिव्हाइड करता येतं. आता बघा, इथं 2ने डिव्हाइड करूयात. 2ने हे डिव्हिजिबल आहे, हे नाही आहे. मग काय करणार, 2ने फक्त याला डिव्हाइड करणार, हे तसं खाली घेणार. मग 2 1 जा 2, 2 6 जा, आणि काय या ठिकाणी 15, कारण ते डिव्हिजिबल नाही आहे. आता या ठिकाणी 6 and 15 आहे. 6 and 15. मग परत हे 2ने डिव्हिजिबल आहे, हे नाही आहे. मग परत इथं 2ने आपण डिव्हाइड करूयात. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा, आणि या ठिकाणी काय येईल, हे डिव्हिजिबल नाही असंच ठेवूयात. नंतर आता इथं हे 3ने दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहे. इथं 3ने डिव्हाइड केलं. 3 1 जा 3 आणि 3 5 जा 15. आता इथे ज्या नंबरनी दोघांनाही भाग केला त्याला आपण इथं असं टिक करून ठेवूयात. याला टिक करून ठेवूयात. आता बघा, LCM म्हणजे काय, याच्यामध्ये LCM कोणता असतो, LCM इक्वल्स टू हे जे सगळे फॅक्टर्स आहेत यांचा मल्टिप्लिकेशन, आणि हे जे खाली तर रिमेनिंग आहे हे प्राईम नंबर उरलेली यांचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे 2 × 2 × 3, 2 × 2 × 3, आणि हे इंटू 5. आता याचं मल्टिप्लिकेशन आपण बघूयात, हे दोघांचा आणि हे दोघांचा. 2 2 जा 4 इंटू 3 5 जा 15, आणि 15 × 4, 15 4 जा 60, 15 4 जा 60. आता हे जे तिथं आपण खून केली होती की यांनी हे नंबरनी ह्या दोघांना डिव्हाइड केलं, तो काय असतो, त्याचा HCF. इथं म्हणजे ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये ते विचारलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा आपण इथे घेणार आहोत HCF. म्हणजे HCF काय असेल, 3, हायेस्ट कॉमन फॅक्टर, किंवा GCD किंवा HCF काय असेल, 3. म्हणजे हे या क्वेश्चनमध्ये विचारलेलं नाही आहे हे HCF, पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी ते सोडवणार आहोत, कारण त्याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. क्वेश्चन नंबर 2, 6 8 and 10. मग आता 6 8 and 10 याचे फॅक्टर्स आपण काढूयात. त्यासाठी परत एकदा ज्या टेस्ट आहे, 2ची टेस्ट, 3ची टेस्ट, ह्या सर्व चांगल्या पाठ पाहिजेत. ठीक आहे. आता पहिल्यांदा ओके, 2 हे, आता इथे 2ने हे सर्व नंबर डिव्हिजिबल आहे. 2ने हे पण डिव्हिजिबल आहे, हे पण डिव्हिजिबल आहे, हे पण. मी इथं 2 लिहिलं आणि त्याला इथं मार्क करून ठेवलं, त्याला इथे मार्क केलं. मग 2ने हा डिव्हाइड केलं. 2 1 जा 2, 2 जा 4, 2 3 जा 2, 4 जा 2, 5 जा. आता बघा या ठिकाणी इथं आता आणखी डिव्हिजिबल आहे का, हे कशानं, हे 3 प्राईम नंबर, हे प्राईम नंबर आहे. म्हणजे आता याच्यामध्ये हे कॉमन डिव्हिजिबल नाही आहे कोणत्याच, म्हणजे कॉमनना त्याला हे तिघांना भाग जाणार नाही. देअरफॉर LCM इक्वल्स टू हे 2 इंटू हे जे खाली उरलेले आहेत, म्हणजे 3 × 4 × 5 लक्षात येत आहे, इक्वल्स टू हे दोघांचा मल्टिप्लिकेशन. 2 3 जा 6 × 4 5 जा 20, आणि 6 × 20 म्हणजे अगोदर 0 देऊयात, आणि 6ने 2ला मल्टिप्लाय करूया. 6 2 जा 12, किती आलं ते 120. हा आला LCM. देअरफॉर HCF, आणि हाच HCF की ज्याने तिघांना सुद्धा भाग गेला, तो काय झाला, त्याचा HCF. परत एकदा, हे याच्यामध्ये विचारलेलं नाही, परंतु आपण इथं मुद्दामून ते सोडवत आहोत. क्वेश्चन नंबर 3, 18 and 32. आता मी हे फ्रेममध्ये येणार नाही खाली, तुम्ही हे प्रश्न सगळे लिहून घेतले असतील, पुस्तकामध्ये पण ते दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3 आहे 18
अँड 32. 18 अँड 32. मग याचे फॅक्टर्स काढूयात. 18 अँड 32. म्हणजे तुम्हाला जर नुसतं LCM काढायचं असलं तरीसुद्धा अशीच मेथड आहे. आणि आपण याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा काय काढत आहोत, GCD सुद्धा तिथे किंवा HCF सुद्धा त्या ठिकाणी लिहित आहोत. आता इथे हे 2ने डिव्हिजिबल आहे, हे 2ने डिव्हिजिबल आहे. मग इथं 2 लिहिलं आणि दोघांना यांनी भाग जातो म्हणून इथं टिक केलं. मग इथं 2 9 जा 18. आता हे मी 2ने याला डिव्हाइड केल्यानंतर जे उत्तर येतं ते इथं लिहिलं. 2ने 32ला डिव्हाइड केल्यानंतर भागितल्यानंतर जे उत्तर येतं आपल्याला इथं लिहायचं आहे. 2 1 जा 2, 2 6 जा. आता या ठिकाणी कॉमन नंबर आहे का की ज्याने याला पण भाग जातो आणि याला पण भाग जातो, तर तो तसा नंबर नाही आहे. पुढे भाग द्यायची आपल्याला गरज नाही. देअरफॉर LCM इक्वल्स टू हे 2 इंटू 9 इंटू 16. 2 इंटू 9 इंटू 16. 2 इंटू 9 18 इंटू 16. आता 18 इंटू 16 हा कसा मल्टिप्लिकेशन राहिलं तर आपण रफमध्ये करणार. 18 इंटू 16. 16 8 जा. 16 8 जा किती होतं, 128. इथं काय येईल 8. मुद्दा मी इथं गुणाकार घेत आहे, मी तोही त्याचा सराव होईल. आणि 16 1 जा 16 या ॲडिशन केली. 6 + 2 8 अँड 2 काय आलं 28. काय आलं याचं मल्टिप्लिकेशन 288. काय आलं याचं मल्टिप्लिकेशन 288. झाला त्याचा LCM. आणि याचा GCD किंवा HCF हा किती असेल मग 2. किती असेल तो 2. क्वेश्चन नंबर 4. 4मध्ये एक्झाम्पल आता 3 नंबर्स आहेत 10 15 अँड 20. 10 15 अँड 20. बघा मग 10 15 20. 10 15 अँड 20. इथं खाली रेषा मारून घेतल्या, याच्यामुळे चुकणार नाही, मिक्स होत नाहीत. आता ह्या रेषा ऑलरेडी असतातच. आता इथं अगोदर आपण कशाने डिवाइड करूया 2ने. 2ने फक्त हे आणि हे डिव्हिजिबल आहे, म्हणजे आपण इथं ही मार्क असं करणार नाही. मग याला अगोदर 2ने डिवाइड केलं. 2 5 जा 10. हे होत नाही म्हणून जसं तसं खाली घेतलं. आणि 2ने 20ला डिवाइड केलं काय येईल 2 10 जा 20. आता या ठिकाणी इथं 5 5 5 ह्या सर्वांना 5ने डिव्हिजिबल आहे. हे आता ह्या 5नी तिघांनाही भाग जातो म्हणून इथं काय केलं आपण असं मार्क करून ठेवलं. 5 1 जा 5, 5 3 जा 15 आणि 5 2 जा. आता इथं जातो आहे का भाग नाही. देअरफॉर LCM इक्वल्स टू 2 इंटू 5 इंटू 3 इंटू 2. 2 इंटू 5 इंटू 3 इंटू 2. कोणतंही 2 5 आणि हे इथलं 1 घ्यायची गरज नाही, कारण 1ने मल्टिप्लाय केलं तर ते 1 काही फरक पडत नाही. 3 अँड 2 इक्वल्स टू ग्रुप केले. 2 5 जा 10. 3 इंटू 2 6 60. LCM किती आला आणि 60. आणि याचा HCF एकच आहे 5. HCF काय येईल 5. देन क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. 45 अँड 86. 5मध्ये काय आहे क्वेश्चन 45 अँड 86 आलं फ्रेममध्ये. ओके 45 अँड 86. 45 अँड 86. आता तुम्ही जर हे बघितलं तर ही कोणती आहे, ही ऑड आणि ही इवन. आणि ह्या दोन्ही जर बघितलं याचे फॅक्टर्स काय येतील 45चे 9 इंटू 5 आणि 3 3 5. आणि याचे 86मध्ये कॉमन फॅक्टर्स काहीच येत नाही. म्हणजे ह्या दोन्ही नंबर्स कोणते आहेत कोप्राईम. किंवा आपण इथं बघूयात 45 अँड 86 अशी कोणती नंबर आहे की ते दोघांनाही भाग जातो, तर कोणतीच नाही, म्हणजे फक्त 1 असेल. 45 अँड 86. ओके देअरफॉर
LCM इक्वल्स टू 1 गरज नाही 45 इंटू 86 45 इंटू 86 आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं तो किती येतो 3870 अँड GCD और HCF इक्वल्स टू 1. आता याच्यावर एक रूल आपल्याला सांगता येईल की ज्या को प्राईम नंबर्स असतात त्यांचा LCM किती असतो त्याच्या मल्टिप्लिकेशन इतका असतो. म्हणजे वाटल्यास इथे मी स्टेटमेंट लिहितो LCM ऑफ को प्राईम इज द प्रोडक्ट ऑफ द नंबर. LCM काय असतो त्यांच्या प्रोडक्ट इतका असतो. आणि GCD किंवा HCF इज 1 आणि त्याचा HCF किती असतो 1 असतो. हा एक नियम लक्षात ठेवा. देन क्वेश्चन नंबर 6. आता इथे 6 मध्ये बघा 6 15 30 अँड 90 15 30 अँड 90 15 30 90 आणि फॅक्टर काढूयात. आता हे थोडंसं काळजीपूर्वक बघा. ते काय मागच्यामध्ये याच्यामध्ये काय थोडासा फरक दिसेल तुम्हाला. तो काय फरक आहे ते तुमच्या लक्षात येईल. आता इथे पहिल्यांदा हे 2ने आपण डिवाईड करूया कारण हे 2ने डिव्हिजिबल नाही आहे पण हे आणि हे दोन्ही आहेत म्हणून मग याला 2ने अगोदर डिवाईड केलं. हे नाही आहे म्हणून तसे घेतले 15ला 15 दिलं कारण याने 2ने याला भाग जात नाही. 2ने 30ला डिवाईड केलं तर किती येईल मग ते 2 1 जा 2 2 5 जा 15 आलं. आणि 2ने 90ला डिवाईड केलं तर ते किती येईल मग 2 4 जा 8 आणि वर इथलं 10 झालं 2 5 जा 10 45. आता हे 2ने इथं आहे का कोणी नाही. आता 3ने हो हे 3ने आहेत सगळेच आहेत. आता 3ने आपण इथं भाग देऊयात. आता ह्या 3ने काय होतं ह्या तिघांना भाग होतो इथं आपण काय केलं साईडला खून केलेली आहे. मग 3 5 जा 15 3 5 जा 15 आणि ते 3ने जर केलं तर 3 1 जा 3 3 5 जा 15 किती आलं या ठिकाणी 15 आलं. आता इथे बघा परत हे 3ने नाही हे 3ने नाही हे 3ने आहे. मग परत काय करूयात आपण इथे 3ने डिवाईड करूयात. आता नीट लक्ष द्या इथे याला भाग जात नाही या दोघांना पण भाग जाणार नाही. मी इथे तसे लिहिले जसेच्या तसेच लिहिले आणि इथे 3ने 15ला डिवाईड केलं 3 5 जा 15 इथे काय आलं 5. आता बघा इथे खाली आता इथे हे 5 ह्या 5ने हे काय होतं सगळ्यांना भाग जातो. मग याला काय करूत आपण म्हणजे इथं 5ने सगळ्यांना भागणार आहोत मग त्याला पण इथं मार्क केलं. मग 5 1 जा 5 5 1 जा 5 5 1 जा 5 ठीक आहे. आता इथे बघा LCM इक्वल्स टू यांचा प्रोडक्ट म्हणजे 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 5 2 3 3 5 यांचं मल्टिप्लिकेशन करूयात. 2 3 जा 6 3 5 जा 15 आणि 15 इंटू 6 90. LCM किती आला 90. आता HCF इथं काय आलं तर इथं दोन ठिकाणी आपण ह्या 3ने आणि 5ने ह्या सर्व नंबरला इथं डिवाईड केलं आहे म्हणजे मग HCF काय असेल ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 3 इंटू 5 इक्वल्स टू 15. अगोदरमध्ये पत्ता एकच नंबर होता इथं 2 आले म्हणून मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक बघा. याचा HCF काय असेल या ठिकाणी 15 असेल. म्हणजे हे आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं नाही आहे पण आपण या जास्तीचं माहितीसाठी सोडवत आहोत. 7 105 अँड 195 105 अँड 195 105 195 इथे आपण रेश मारूयात. आता हे 2ने डिव्हिजिबल आहे का नाही दोन्ही पण 2ने डिव्हिजिबल नाही. 3ने आहे का 6 ही जी ॲडिशन इथे येते आणि हे 10 6 आणि हे 9 15 हे पण येते म्हणजे 3ने दोन्ही पण डिव्हिजिबल आहेत. 3ने याला डिवाईड केलं. आता हे दोन्ही आहेत म्हणून इथं काय केलं 3ला इथं आपण टिक केलं. 3 3 जा 9 3 5 जा 15 आता 3 6 जा 18 1 कॅरी आणि 3 5 जा 15.
आता या ठिकाणी 3ने आहे का हे नाही, मग 5ने आहे का यस. 5ला काय होतं दोघांनाही 5ने भाग जातो, मग इथं 5 घेतलं आणि दोघांना जातो म्हणून इथं आपण काय केलं टिक केलं. 5 7 जा 35 आणि इथं काय येईल 5 1 जा 5 5 3 जा 15. आता 7 आणि 3 काय आहे ते प्राईम नंबर्स आहेत, त्याच्यामुळे त्याचा कॉमन फॅक्टर्स येणार नाही. देअरफॉर LCM इक्वल्स टू 3 × 5 × जे रिमेनिंग आहे 7 × 30. आता मागच्यामध्ये 1 1 1 होते पण आपण इथं घेतले नव्हते, इथं 1 सगळे होते म्हणून घेतलेले नव्हते. आता हा मल्टिप्लिकेशन बघा 3 × 5 15 आणि 13 × 7 13 × 7 किती होतात 91. 13 × 7 किती 91. आता 15 × 91 आपण इथं रफमध्ये मल्टिप्लिकेशन करूयात. 91ला 15ने मल्टिप्लाय करूयात. 15 1 जा 15 तर 15 लिहिलं, 5 तर कॅरी. इथंसाठी असं लिहिलं की ते आपल्याला मग हातचा जो आहे तो लक्षात ठेवायची गरज पडत नाही. लक्षात ठेवत असेल तर ही लिहायची गरज नाही. आता 15 9 जा 135. हे 6 3 1 136 म्हणजे काय आलं आन्सर 1365. 1365 इज द LCM. आणि HCF काय येईल आता याच ठिकाणी HCF काय येईल बघा इथे दोन इथं मार्क केले म्हणजे 3 × 5 इक्वल्स 15. HCF किती आला मिळायचा 15. क्वेश्चन 7 झालं. आता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8मध्ये काय आहे 3 उदाहरणं दिलेली आहेत बघा. क्वेश्चन 8 फ्रेममध्ये आहे 12 15 and 45. 12 15 and 45. आता बघा 12 15 45 ह्या नंबर्स लिहिल्या, इथे लाईन ड्रॉ केली. आता हा व्हिडिओ हा खूप मोठा होत आहे कारण आपण खूप बेसिक पण याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी घेत आहोत. मल्टिप्लिकेशन घेत आहोत, डिव्हिजन घेत आहोत. डायरेक्ट ते उत्तर आपण लिहित नाही. जे डायरेक्ट करता येतं सहजासहजी ते डायरेक्ट होतं, पण जे मोठे गुणाकार असतील ते मात्र आपण घेत असल्यामुळे थोडं मोठा व्हिडिओ होतो. आता हे 2ने डिव्हिजिबल इथं फक्त एकच नंबर आहे, इथं 2ने डिव्हिजिबलनी एक नंबर आहे, तरी आपण इथं 2ने डिवाईड करूयात. 2 6 जा 12. आता हे नाही म्हणून तसंच ठेवलं, 2ने याला भाग जात नाही, हे डिव्हिजिबल नाही म्हणून तसंच जसं लिहिलं खाली परत घेतलं. आता या ठिकाणी परत हे इथं 2नेच डिव्हिजिबल, मग याला फक्त 2ने डिवाईड करूया. 2 3 जा 6 15 आणि 45 हे जसंच्या तसं लिहिलं. ठीक आहे. आता हे 3ने आहे, हे 3ने आहे आणि हे पण 3ने, मी इथं 3 घेतलं आणि त्याला काय केलं इथं मार्क करूयात कारण याने ह्या तिघांनाही भाग जातो म्हणून. 3 1 जा 3 3 5 जा 15 3 1 जा 3 आणि 3 5 जा. आता इथे बघा इथे याला 5ने डिव्हिजिबल आहे, हे इथं काहीच नाही 1. हे 5 1 जा 5 आणि 5 3 जा 5 3 जा. आता इथं एक 3 उरले. ठीक आहे. देअरफॉर LCM इक्वल्स टू यांचा मल्टिप्लिकेशन आणि हे परत त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं. 2 × 2 × 3 × 5 आणि हे × 3 ग्रुप करूयात म्हणजे आपल्याला सोपं जाईल. 2 2 जा 4 × 3 × 5 15 × 3. आता 15 × 4 15 4 जा 60 × 3 × 3 हे 0 लिहिलं आणि 3 × 6 80. 3 × 6 80. 180 इज द LCM. आणि याचा HCF काय असेल इथं फक्त एकच आहे म्हणजे याचा HCF असेल 3. हे असे हे आपण एक्स्ट्रा करत आहोत. क्वेश्चन नंबर 9. The 63 and 81. 63 and 81. 63 81 याचे फॅक्टर्स काढूयात. इझी आहे हे. वाटल्यास तुम्ही इथं न बघता हे अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर तुमची उत्तरं चेक करा. जर काही चूक असेल तर परत एकदा हे कसं सोडून दिलेलं आहे हे समजून घ्या. स्वतः हे न बघता अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर व्हिडिओमधून ते सोडवा. काही अडचण आली असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि त्या ठिकाणाहून ते प्रश्न लिहून काढत चला. हे 2ने डिव्हिजिबल आहे का नाही
हे 3ने दोन्ही पण 3ने डिव्हिजिबल आहे. मग इथे आपल्याला मार्क करावं लागेल कारण आपण HCF काढत आहोत म्हणून. 3ने डिवाइड केलं, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 1 जा 3. आता हे 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि 7 जा. परत आता हे 3ने डिव्हिजिबल आहे, दोन्ही पण आहे 3ने डिव्हिजिबल म्हणून इथं आपण मार्क केलं. 3 7 जा 21 आणि 3 9 जा. आता या ठिकाणी आहेत काही नाही. Therefore LCM equals to 3 into 3, 3 into 3 into 7 into 9. हा आला इथे 3 into 3, 3 जा 9 into 7 into 9, 9 7 जा किती येते 63. आणि आता हा मल्टिप्लिकेशन 63 into 9. आता 9 3 जा किती येईल ते 9 3 जा 27, 27ला 7 कॅरी 2, 9 6 जा 54 प्लस 2 56, 567 इज द LCM. आणि SCF इक्वल्स टू 3 into 3 इक्वल्स टू 9, इक्वल्स टू 9. अँड लास्ट क्वेश्चन याच्यामधील क्वेश्चन नंबर 10. अगोदर हे मनाने सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर परत व्हिडिओमधून आपली उत्तर तपासून पहा. तुमचीही स्वतः सोडवण्याचा सराव होईल सगळंच कॉपी करण्यापेक्षा. आता याचे फॅक्टर्स आपण इथे काढूयात. इथं फॅक्टर्स पहिल्यांदा 2ने डिव्हिजिबल इथं 2 नंबर आहेत लगेच आपल्या लक्षात येत आहे. मग याला अगोदर 2ने इथे डिव्हाइड करूयात. पण इथं खून करणार का इकडे नाही कारण ते तिघांना त्यांनी भाग जात नाही म्हणून इथं 2 नाही करणार. मग 2ने 2 9 जा 18, 2 1 जा 2 आणि इथं काय येईल मग 2 8 जा 16 आणि हे जसंच्या तसं राहील. परत या ठिकाणी हे फक्त 2ने डिव्हिजिबल आहे. परत 2ने डिव्हाइड करू. हे इथं 9 जसंच तसं 2 9 जा आणि हे 27 जसंच्या तसे. आता इथे हे काय आहे 3ने डिव्हिजिबल आहे. मग 3ने डिवाइड करूयात. 3 3 जा 9, 3 3 जा 9 आणि 3 9 जा म्हणजे एन याला डिवाइड केलं, एन याला डिवाइड केलं, एन याला डिवाइड केलं तर हे उत्तर येतं. आता परत हे 3ने डिव्हिजिबल आहे. आता इथे बघा परत हे इथं हे 2 3ने सर्वांना हे डिवाइड केलं. इथे पण आपण करत आहोत त्याला काय केलं इथं आपण खून केली. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 3 जा 9. ठीक आहे. आता therefore LCM इक्वल्स टू यांचा मल्टिप्लिकेशन 2 into 2 into 3 into 3 आणि हे खालचं into 3 इक्वल्स टू 2 2 जा 4, 3 3 जा 9 into 3, 4 into 9 36 into 3, 36 into 3 येईल ते 3 6 जा 18 कॅरी 1, 3 3 जा 9 प्लस 1 10, 108. अँड HCF म्हणजे काय असतं तो कॉमन फॅक्टर, मल्टिप्लिकेशन ऑफ द कॉमन फॅक्टर्स. आता पण तुम्ही लक्षात आलं असेल मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स 3 into 3 इक्वल्स टू 9. आणि LCM काढत असताना आता इथं एक मुद्दा आपण इथं घेत आहोत. आता बघा इथे LCM इक्वल्स टू 2 into 2 into हे जे मार्क केलेलं आहे त्याला आपण वेगळं लिहूयात. वेगळं म्हणजे कसं त्याला इथं अंडरलाईन करूयात, त्याला इथं अंडरलाईन करूयात. मग आता हा काय आहे 3 into 3 हा HCF आहे. एक फॉर्म्युला आपण इथे तयार करत आहोत बघा कसा. मग 2 into हे 3 इथं घेतलं आणि हे into 3 into 3. आता हा काय आहे ठिकाणी हा HCF. हा काय आहे HCF म्हणजे LCM काढत असताना काय होतं हे जे आहेत नॉन कॉमन फॅक्टर्स इंटू HCF, नॉन कॉमन फॅक्टर इंटू HCF हा सुद्धा एक रूल पुढे तुम्हाला उपयोगात येणार आहे. त्यामुळे तो इथं आपण प्रत्येक ठिकाणी HCF सुद्धा काढलेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ समजला तर पुन्हा पहा आणि हे समजून घ्या.